बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, फाइंड dy बाय डी एक्स इफ y इक्वल्स टू काय कॉस एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. ठीक आहे. मग याला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथे इंडिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. मग इथे येणार आहे dy बाय डी एक्स इज इक्वल्स टू, मग बघा टी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार कॉस एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. ठीक आहे. मग याच्यानुसार याचं एक्सपान्शन होईल. आता इथं काय करावं लागेल, दोन फंक्शनचं भागाकार दिलेला आहे म्हणजेच कोशंट रूल. मग इथं काय येणार डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही ठीक आहे इक्वल्स टू इथं काय येणार व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स अपॉन व्ही स्क्वेअर. ठीक आहे. मग या फॉर्म्युलेनुसार एक्सपान्शन करायचं. मग इथे येणार आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, आता यू म्हणजे काय इथं बघा, मी इथं साईडला लिहितो. मग यू म्हणजे कॉस एक्स आणि व्ही म्हणजे काय 1 प्लस साइन एक्स. ठीक आहे. मग याच्यानुसार याचं एक्सपान्शन होईल. मग यूच्या जागेवरती यू लिहा, व्हीच्या जागेवरती व्ही लिहा. मग व्ही म्हणजे 1 प्लस साइन एक्स, नंतर ना यू म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स मायनस यू. आता यू ॲज इट इज कॉस एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार 1 प्लस साइन एक्स. ठीक आहे. मग याच्यानुसार याचे एक्सपान्शन होईल. मग अपॉनला काय येणार व्ही स्क्वेअर काय इथं 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता इथं काय होईल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 1 प्लस साइन एक्स ॲज इट इज. मग इथं काय येणार आहे 1 प्लस साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय येणार आहे मायनस साइन एक्स. ठीक आहे. मायनस कॉस एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ, मग आता डेरिव्हेटिव्ह इथं सेपरेट होणार डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स, हा मोठा ब्रॅकेट कंप्लीट अपॉन डिनॉमिनेटरला काय येणार इथं 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ॲज इट इज. ठीक आहे. मग इथे येणार 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मग याच्यानुसार काय होईल तर इकडच्या पेजवरती लिहितो साईडला. ठीक आहे. पार्टिशन करू. मग बघा इथं डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू 1 प्लस साइन एक्स ॲज इट इज. सॉरी, आता 1 प्लस साइन एक्सला आपण मल्टिप्लाय करून घेऊ. आता हा मायनस साइन एक्स इंटू 1 काय होणार मायनस साइन एक्स मायनस इथं साइन एक्स इंटू साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे. आणि हे मायनस कॉस एक्स. मग आता कॉस एक्स ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये काय येणार डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 0 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स. ठीक आहे. हा ब्रॅकेट कंप्लीट अपॉन डिनॉमिनेटरला काय येईल डिनॉमिनेटर ॲज इट इज 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथे येणार 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्यानंतर इथे येणार आहे डी वाय बाय डी एक्स
इक्वल्स टू, मग आता इथं मायनस कॉस एक्स आणि प्लस कॉस एक्स, झिरो तर याचं झिरो होणार, आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊ. इथे येणार आहे साईन एक्स मायनस साईन स्क्वेअर एक्स मायनस, आता बघा हे मायनस आणि प्लस काय होणार, मायनस होणार, झिरो इंटू कॉस एक्स झिरो होईल. ठीक आहे, मग ती टर्म लिहित नाही मी. आणि त्याच्यानंतर कॉस एक्स इंटू कॉस एक्स मायनस कॉस एक्स इंटू प्लस कॉस एक्स कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, मग डिनॉमिनेटरला काय येईल आता, 1 प्लस साईन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, मग याच्यानुसार याचं एक्सपान्शन होईल, dy बाय dx इज इक्वल्स टू, आता बघा इथं वरती तिघायला मायनस साईन आहे, आपण कॉमन घेऊ ते. मग कॉमन जर घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, साईन एक्स प्लस साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज, डिनॉमिनेटर काय आहे 1 प्लस साईन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, मग आता बघा इथं साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स, आपल्याकडे आयडेंटिटी काय आहे की साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. मग आता इथं काय येणार आहे, 1 येणार. ठीक आहे, मग इथे येणार dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस ब्रॅकेटमध्ये येणार साईन एक्स प्लस 1, कारण की ही जी टर्म आहे ही म्हणजे काय आहे, साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे 1 आहे. ठीक आहे, मी वाटलं इथं असं याला ब्रॅकेट करून घेतो, दिस इज इक्वल्स टू 1. मग याच्यानुसार काय होणार, इथं 1 येणार अपॉन, मग डिनॉमिनेटर ॲज इट इज, मग डिनॉमिनेटर काय आपला 1 प्लस साईन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. बघा आता न्यूमरेटरमध्ये साईन एक्स प्लस 1 आहे, म्हणजे याचा अर्थ काय की सेमच येते, म्हणजे याला आपण असं रिअरेंज करून लिहू शकतो ब्रॅकेटमध्ये 1 प्लस साईन एक्स अपॉन, बघा आता 1 साईन एक्स प्लस 1 लिहिलं काय आणि 1 प्लस साईन एक्स लिहिलं काय, सेमच राहतं. ठीक आहे, फक्त मी काय केलं, खाली जसं होतं तसं वरती लिहिलं, आणि इथं खाली पण येणार आहे 1 प्लस साईन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग बघा इथं 1 प्लस साईन एक्स आणि इथं 1 प्लस साईन एक्सचा स्क्वेअर आहे, म्हणजे एक कट होणार. मग हा जर कट झाला याचा स्क्वेअर गायब होणार. ठीक आहे, मग याच्यानुसार फायनल आन्सर काय आलं आपलं, dy बाय dx, बघा फायनल आन्सर आलं dy बाय dx इक्वल्स टू मायनस 1 अपॉन 1 प्लस साईन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, हेच काय आपलं फायनल आन्सर आहे. बघा इथं आपण काय केलं, कोशंट रूल यूज केला आणि कोशंट रूलनुसार एक्सपान्शन केलं, आपल्याला फायनल आन्सर भेटलं dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस 1 अपॉन 1 प्लस साईन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे.